4च दिवस राहिलेत लग्नाला, पण मी आल्याशिवाय तिनं एक गोष्ट केली नाही. सगळ्या गोष्टी तशाच राहिल्या होत्या. हात घासून घे, परत याच हाताने भांडी घासायची. हे बघा, एवढे सुंदर नेल्स सजवून भांडी घासायला जाणारी पहिली मुलगी. किती खुश आहे बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये. तर आज मी निघाली आहे सलोनीच्या गावी इंदापूरला, बिकॉज आता सलोनीच्या लग्नाला 4 ते 5 दिवस राहिलेले आहेत. आणि ती तर मला एक आठवड्यापासूनच मागे लागली होती की आठवडाभर तरी आधी ये. बट माझे शूट्स वगैरे होते, सो मला एवढ्या लवकर जाणं तर काय पॉसिबल झालं नाही. सो मी आजच निघालेली आहे. सो आता निघाली आहे मी स्वारगेटला. आणि जाता जातात माझ्यासोबत असा एक इन्सिडेंट घडला की मी उबर केली होती आणि उबरचा ड्रायव्हर इतका ॲरोगंट होता ना की आपल्याला ॲपमध्ये जे काय पैसे दाखवतात त्यानुसार मी गेले होते बुकिंग करून, तर हा मला एक्स्ट्राचे पैसे मागत होता. सो मी ते कॅन्सल करा म्हटलं तर त्याच्यावरती माझ्याशी भांडलं आहे. सो सकाळी माझा मूड खराब झाला आहे. बट ठीक आहे, जायचं आहे मला माझ्या बेस्ट फ्रेंडकडे. सो मी मूड खराब करून नाही घेणार आहे. आणि आता मी भैयाला सोबत घेऊन जाणार आहे स्वारगेटला सोडायला. कारण असे ॲरोगंट ड्रायव्हर असतील ना तर पहिल्यांदा आपली सेफ्टी बघा. अशा लोकांसोबत आपण पुढे ड्राईव्ह करू पण शकत नाही. सो बी केअरफुल. इंदापूर आणि संध्याकाळी तांदूळवाडी झालं. ती इंदापूरमध्येच आहे का? जरा तर काय तर वाटत एवढं आता मी तुला बोलतो, एखाद्याला लाज असते तर त्यानं हे केलं असतं. बघा माझा भाऊ कसा बोलतो आम्हाला. हा, मग काय नुसतं लायसन काढून बसलंय सब बिनउपयोगाचं. चांगल्या हौशीनं गेलं तर गाडी घ्यायची म्हणते की नको, मग लायसन उपयोग काढून अरे असा खंबीर भाऊ असताना बहिणींनी तकलीफ घ्यायची. कॅमेरा ऑन केल्यावर शब्द असे टाकतात ना, कॅमेरा ऑफ असल्यानंतर काय. सो मी पोहोचले आता बस स्टँडवरती आणि आल्याला इथे इंदापूरची बस पण लागली आहे. फक्त आता बसमध्ये जागा आहे का बघितली पाहिजे, कारण बस तर फुल एकतर मी सलोनीच्या इकडे यायचं म्हणून रात्रभर एडिटिंग वगैरे करत बसलेले पॉडकास्टचं, कारण मी आठवडाभर इकडेच राहणार होते. सो पुढच्या काही व्हिडिओची शेड्यूल वगैरे करून ठेवलेले मी आणि भैया. रात्री 2-3 वाजेपर्यंत आमचं एडिटिंग तेच चालू होतं. आणि सकाळी तर मी पटकन उठून 8च्या दरम्यान इकडे निघाले होते. सो झोप वगैरे अजिबात झाली नव्हती आणि त्याच्यात इतकं ऊन होतं ना, इतकी माझी हालत झाली बसमधून येताना. पण सलोनीच्या इथे पोहोचल्यानंतर मात्र ते सगळा थकवा निघून गेला. सो मी आत्ता इंदापूरमध्ये पोहोचले आणि एकतर रात्रभर माझी झोप झाली नव्हती, कारण सलोनीच्या इकडे यायचं म्हणून मी पुढच्या काही व्हिडिओचं एडिटिंग रात्री आम्ही 2-3 वाजेपर्यंत करत होतो. सो 3ला झोपलेले, त्यामुळे सकाळी थोडा उठायला पण लेट झाला. आणि त्यानंतर बसमध्ये तर मी कंटिन्यू झोपेतच होते. सो काही व्लॉग वगैरे केला नव्हता. आणि आता मी पोहोचले इथे. तिचं थोडंसं पार्लरमध्ये जे काय ब्राईडचं असतं ते सगळं चालू आहे. आणि आता मी पण थोडंसं फेसचं काहीतरी क्लीनअप वगैरे करून घेणार आहे, कारण इतक्या धावपळीत अशी हालत झाली आहे ना बघा चेहऱ्याची. सो चलो आपण पण थोडंसं चेहऱ्याचा काहीतरी कायापालट करूयात. आणि बघा अशा प्रकारे माझा कायापालट झालेला आहे. तुम्हाला काही चेंजेस दिसत आहेत का बघा. तर फेशियल वगैरे झालेलं आहे माझं. आणि आता सलोनीचं काय चाललं आहे ते तुम्हाला दाखवते चला. तर इथे चालू आहे मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर. तुला घेतली इकडे बघा छोट्यांचं सुद्धा मेकओव्हर चाललेलं आहे. काय करतीये तू? काय करतीये? तर इकडे हिचं नेल आर्ट चालू आहे. तुला काय करायचं आहे की तुला पण तेच घालू पण बघू? अरे वा. सलोनी, आयुष्यात पहिल्यांदा अशी VIP ट्रीटमेंट मिळाली असेल ना? आज हात घासून घे, परत याच हाताने भांडी घासायची. ते मर्ज होणार एकदम मेहंदी वगैरे.
आवडलं आणि तुझ्या लेहंगाचा डिक्टो कलर हा हे सलोनीचं आरी वर्क ब्लाऊज पण आलेले आहे केवढं सुंदर केलेलं हा मला हा कलर आवडतो ही कोणत्या साडीची ती घेऊन घेतली त्याला पुढे नाही लावलं मेन इथं नसेल ना तर थोडं खाली खाली वाटतंय किती वर्क केलं गोल्डन आणि इथं कसं डार्क पिंक टाकलं नाही ऍक्च्युली त्याला ना पुढे मी याच कलरचे लावले तर जास्त चांगलं. हां इथे हे टाकलेत ना गोल्डन त्या ठिकाणी ह्या कलरचे मला छान दिसतं. त्याला त्याच कलरचे येतात व्हिडिओ मग फोटोमध्ये नव्हतं म्हणजे मी आणलं होतं त्याला सेपरेटली पण मी परत म्हटलं लावायचं ना फोटोच नाही येत त्याच्यामुळे सो मला घाई गडबडीत सलोनीसाठी काहीच घेणं झालं नव्हतं तर अजून तिचं पार्लरचं चालू आहे त्यामुळे मी इकडे तिच्यासाठी गिफ्ट्स बघायला आली आहे. आता मला जसं हवं आहे तसं इथे मिळतंय का बघते मी. सो मला या 2 फ्रेम आवडल्यात कारण 7 घोडे शुभ असतात म्हणून आणि राधाकृष्ण तर प्रेमाचं प्रतीक आहे. सो मी कन्फ्यूज आहे याच्यातलं काय घेऊ आणि मला तर पर्स पण आवडलं. सो फायनली मला जे घ्यायचं होतं ते मी घेतलेलं आहे पण मी काय घेतलं हे मी सांगणार नाही बिकॉज हा व्लॉग सलोनीसुद्धा बघते सो तुम्हाला किंवा सलोनीला ते लग्नाच्याच व्लॉगमध्ये समजेल बट येस मला जे हवं ते मिळालेलं आहे. हे बघा एवढे सुंदर नेल्स सजवून भांडी घासायला जाणारी पहिली मुलगी किती खुश आहे बघा. पण सुंदर केलं आहे. मला अनएक्सपेक्टेड होतं एवढं छान होईल म्हणून. सो आत्ता मॅडमचं सगळं पार्लरचं वगैरे आवरलेलं आहे आणि आता आम्ही आलो ब्रायडल चप्पल बघायला तिच्यासाठी. म्हणजे बघा 4च दिवस राहिलेत लग्नाला पण मी आल्याशिवाय तिनं एक गोष्ट केली नाही सगळ्या गोष्टी तशाच राहिल्या होत्या आणि आता आम्ही सगळं फिरतोय सगळं घ्यायला वगैरे. तुला आता सगळंच आवडायला लागले. ते वाला जरा चांगलं वाटतंय खरं सगळं हे वालं. हे मी काय म्हणते जाता येता देवाला वगैरे हे ठेवते 2 घ्यावे लागणार आहेत. ती एक मोजडी टाईप कसं बघण्यापेक्षा हे बघण्यातला त्याच्यात थोडी मोठी साईज तीच छान वाटतं ना. हो हो त्यात मोठी घे मला ही आवडते. सगळ्यात बेस्ट पॅटर्न जे असतील ना शॉपमध्ये ते दाखवा. दोन्ही दुसऱ्या पण पायाचं द्या ना. आता लांब जा आणि चालते. सो आता आम्ही घरी आलो आहे आणि इतका जास्त थकवा आला आहे ना आता झोपी जाणार आहे आणि अजून खूप काही तयारी आहे जी की तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे. तर आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून असेच इंटरेस्टिंग ब्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.